वाट पाहत आहेत नरेशजी सकपाळ. आपण कुठे असाल तर लगेचच इथे यायचं आहे. आपण पाहतोय आता चालू होणारा सामना अनन्या स्पोर्ट उरण विपक्ष आपण पाहतोय फ्रेंड्स ग्रुप तळा. अनन्या स्पोर्ट उरण संघाने नाणेफेकी जिंकली, प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. अर्थातच आपण प्रतिस्पर्धी फ्रेंड्स ग्रुप तळा या संघाला आपण पाहतोय सलामीची जोडी देखील मैदानामध्ये हजर झालेली आहे. उरण संघाला विनंती असेल आपण देखील आपलं सुंदर असं क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्यायचं आहे. 4 षटकांचा होणारा हा सामना. भाईजान आपण कुठे असाल तर इथे यायचं आहे. भाईजान आपण पाहतोय सलामीची जोडी स्ट्राईकला असेल जुनेद, त्याच्या समवेत आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला वकील, ज्याने मागच्या सामन्यामध्ये नक्कीच चांगली फलंदाजी केली होती. तोच फलंदाज आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला असेल. आजचा दिवस आपण पाहतोय 40+ असलेली ही स्पर्धा. नक्कीच आपले लेजेंडरी क्रिकेटर मात्र आज आपला रंग, आपली गुणवत्ता, आपली क्षमता मैदानामध्ये मांडताना आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच काही फलंदाज असे फलंदाजी करतात की अजूनही ते 20-30 या वयामध्ये आहेत की काय असा प्रश्न पडतोय. अशा पद्धतीची फटकी आपण मागच्या सामन्यामध्ये देखील नक्कीच पाहिली, म्हणजे थोडंसं आव्हान अशक्यप्राय होतं. 58 आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर समर्थ कडू. षटक क्रमांक पहिलं P1चा अर्थात षटक असणार आहे. मोठं षटक हाताळणारा हा गोलंदाज आता नाव देखील क्रिकेट टेनिस विश्वामध्ये आहे. समर्थ कडू षटक क्रमांक पहिलं, त्यामध्ये चेंडू क्रमांक पहिला. स्ट्राईकला आपण पाहतोय जुनेद, नॉन स्ट्राईक एंडला असेल वकील. षटकातील पहिला चेंडू. इथे मात्र पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय मोठा फटका खेळलाय. चेंडू जातोय सीमा पार, येतोय षटकार. जाहीर केले मनसुबा इथे मात्र नक्कीच जाहीर केले या फलंदाजाने. जुनेद मात्र पहिल्या चेंडूवर आपल्याला आक्रमक होताना पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा चेंडू घेऊन समर्थ कडू. चांगला चेंडू कमबॅक करणार चेंडू आपण पाहिला. अगदी खोलामध्ये ब्लॉक हॉल पद्धतीचा हा चेंडू मात्र अगदी हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केला. एका धावाने धावफलक पुढे जाईल. 2 चेंडू अखेर आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावर 7. इथे मात्र कमबॅक केलं गेलं. पहिल्या चेंडूवर निश्चितपणे 6 धावा खर्च केल्यानंतर हा चेंडू मात्र फक्त 1 धाव खर्च केली जाते. आता स्ट्राईकला आपण पाहतोय एक लेफ्ट हँडेड बॅट्समन अर्थातच वकील. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतोय. नक्कीच राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन जेव्हा असतो तेव्हा गोलंदाज किंवा कर्णधार नक्कीच त्यांना प्रश्नचिन्ह निर्माण होते. कशा प्रकारचे क्षेत्ररक्षण सजवायचं, कशा प्रकारची गोलंदाजी व्हायला पाहिजे. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज आपण पाहतोय समर्थ कडू सज्ज होईल. नक्कीच चांगला चेंडू आपण पाहतोय. तिथे असे क्षेत्ररक्षण चांगला फील्ड केला जातोय. एकच धाव निश्चितपणे जमा केली जाईल. 3 चेंडू अखेर आपण पाहतो. 8 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवर 6 धावा खर्च केल्यानंतर निश्चितपणे थोडंसं का होईना आपण कमबॅक केलं जाते ते गोलंदाजाच्या माध्यमातून. पुढले 2 चेंडू पण पाहतोय. फक्त 2 धावा खर्च करतो तो हा गोलंदाज समर्थ कडू. षटकातील चौथा चेंडू घेऊन चांगला चेंडू पण पाहतो. अलाउंग दी कार्पेट चांगला फटका होता. निश्चितपणे त्यापेक्षाही चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा एकेरी धाव. इथे मात्र आता पुन्हा कमबॅक करतोय, शिरकाव करतोय या षटकामध्ये गोलंदाज समर्थ कडू. 4 चेंडू मैदानामध्ये त्याने हाताळल्यानंतर धावा खर्च करतोय त्या 9 धावा. आता स्ट्राईकला असेल पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड बॅट्समन वकील. षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज. सुरेख चेंडू अगदी सन्मानजनक पद्धतीने केला गेलाय. पंचांकडे अपील निश्चितपणे केलंय, मात्र अपील पंचांनी फेटाळून लावले. कोणत्याही प्रकारचा धोका नसणार आहे. चेंडू जातोय निर्धाव. डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक.
पुढच्या 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च करतो. षटकातील शेवटचा आणि अखेरचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहतोय. तिथे असेल क्षेत्ररक्षक नक्कीच धावते, धावत जाऊन चेल पकडणार, चेंडू पकडणार. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय. सहजरित्या 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. षटक क्रमांक पहिलं येथे संपुष्टात. पहिल्या षटकाअखेर आपण पाहतोय धाव फलकावर धावा बिनबाद 11. नक्कीच आपण पाहतोय जिथे पहिल्या चेंडूवर, षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, मोठा फटका आला होता. त्यानंतर असं वाटलं होतं की 15 ते 20 धावा या षटकामध्ये जमा केल्या जातील. मात्र पुढच्या 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च करताना आपल्याला समर्थ कडू हा गोलंदाज पाहायला मिळाला. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर जयेंद्र आणि स्ट्राईकला असेल ज्याच्या बॅटमधून इनिंगच्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला होता तो फलंदाज जुनैद. अजून एक मोठा फटका आपण पाहतोय. मात्र तिथे असेल क्षेत्ररक्षक, इथे पकडला जातोय. झेल समाप्त होतोय. फलंदाज जुनैदचा खेळ. पहिला विकेटचा पतन, पहिला धक्का, पहिला हादरा. कमांड इज आपण पाहतोय लॉंग ऑफ रेझर मध्ये दिनेश नक्कीच चांगला झेल पकडला आणि जुनैद जो फलंदाज आक्रमक ठरू पाहत होता त्याच्या खेळीचा मात्र इथे अंत होताना आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज निश्चितपणे चांगली गोलंदाजी करतोय. जयेंद्र पहिल्या चेंडूवर मात्र आपल्या संघाला ब्रेक थ्रू अर्थातच विकेट मिळवून देतोय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. तिथे क्षेत्ररक्षक असेल डीप मिड विकेट रिझर्व मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव फलकावर जमा केली जाते. या एका धावेने आपण पाहतोय धावसंख्या धाव फलकावर 12 धावा. आपण पाहतोय निलेश नक्कीच एक धाव घेतली. धाव आपलं खातं निश्चितपणे उघडलं. आता स्ट्राईकला आपण पाहतोय वकील एकच सलामीला आघाडीला आलेला हा फलंदाज. नक्कीच जुनैद बाद झाल्यानंतर थोडीशी जबाबदारी या फलंदाजाच्या खांद्यावर निश्चितपणे वाढली असेल. हे जे जबाबदारीचं ओझं आहे ते नक्कीच शेवटच्या षटकामध्ये वाहून न्यावं लागेल. मोठी फटके मैदानामध्ये सातत्याने खेळावे लागतील. या षटकातील पुढचा चेंडू जयेंद्र आपण पाहतोय. शॉर्ट पिच मध्ये चेंडू आपण पाहतोय. तिथे क्षेत्ररक्षक मात्र चेंडू जातोय, वन बाउन्स येतोय, दर्जेदार चौकार. तीन चेंडू अखेर आपण पाहतोय 16 धावा फलकावर. वकील मात्र नक्कीच निश्चितपणे चांगली फलंदाजी करतोय. मला आघाडीला का फटवलं, मला सलामीला पाठवून माझ्यावर मोठी जबाबदारी का सोपवली, याचं उत्तर नक्कीच आपल्याला मैदानामध्ये बॅटच्याद्वारे हा फलंदाज देताना पाहायला मिळतोय. एक दर्जेदार फटका आपण पाहिला निश्चितपणे आला आणि बहुमूल्य अशा 4 धावा फलका ऍड होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. या षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर जयेंद्र स्ट्राईकला असेल एका चौकाराच्या सहाय्याने फलंदाजी करतोय फलंदाज वकील.
षटकातील पुढचा म्हणजे चौथा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल जयेंद्र. नक्कीच यापैकी कोणताही संघ जो हा सामना हरेल तो मात्र इथून या स्पर्धेतून मात्र रजा घेताना आपल्याला पाहायला मिळेल. पण पाहतोय थोडासा वेगवान पद्धतीचा हा चेंडू फलंदाजाला मात्र काही समजलं नाही. एक धाव निश्चितपणे जमा केली जाईल. एका धावेने आपण पाहतोय 17 धावा धाव फलकावर लगावल्या जातात. मित्रांनो 17 अंक आला तर क्रिकेटमधील अशुभ अंक असं नेहमीच त्याला संबोधलं जातं, म्हटलं जातं. मात्र दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज जो 17 क्रमांकाची जर्सी परिधान करतोय आणि अनेक विश्वविक्रम बनवितो आणि अनेक विश्वविक्रम आपल्या पायदळी तुडवतो, तो निश्चितपणे सांगून जातोय की क्रिकेटमध्ये शुभ अशुभ असं काही नसतं. नक्कीच 17 क्रमांकाची जर्सी परिधान करून मी या क्रिकेटच्या खेळामध्ये नक्कीच चांगली कामगिरी करू शकतोय. षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज जयेंद्र सज्ज होईल. धावसंख्या धाव फलकावर 17. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण पाहतोय तिथे असेल क्षेत्ररक्षक. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेचं समाधान मानावे लागेल. दुसऱ्या धावेच्या तमाम शंका इथे मात्र समाप्त केल्या जातात. या एका धावेने आपण पाहतोय धावसंख्या धाव फलकावर 18. या षटकातील शेवटचा आणि अंतिम एक चेंडू येणं बाकी. निश्चितपणे 5 चेंडूमध्ये आपण पाहतोय हा गोलंदाज फक्त आणि फक्त 7 धावा खर्च करतोय. ते देखील एक चौकार मारल्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी आपल्याला जयेंद्रच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शेवटचं आणि अखेरचं चेंडू आपण पाहिलं. स्लोअर वन चेंज ऑफ पेस. नक्की निश्चितपणे फलंदाजांना चेंडू वेलीच ओळखला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता फर्स्ट स्लिपमध्ये, मात्र चेंडू आणि बॅट यांचा कोणत्याही प्रकारचा समन्वय झाला नाही. षटक क्रमांक दुसरं येथे संपुष्टात. 2 षटक अखेर आपण पाहतोय. एक गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या धाव फलकावर 18. म्हणजे 9 धावांची सरासरी राखली जाते. जिथे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं समर्थ कडू या गोलंदाजाने, एक मोठं नाव आहे टेनिस विश्वामधील, त्या गोलंदाजाने मात्र 11 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर आलेला हा गोलंदाज जयेंद्र, ज्याने आपण पाहिलं या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. जोपर्यंत तिसरा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवर, तोपर्यंत आपण ऐकूया डीजे. सांघिकरित्या तिसरं षटक घेऊन गोलंदाज योगेश. अतिशय वेगवान, जणू की बंदुकीतून गोली सुटावी, धनुष्यातून बाण सुटावा, तशा पद्धतीचा हा अतिशय वेगवान मारा आपल्याला या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चेंडू आपण पाहिला गुडलँड स्पॉटवरती ट्रॅव्हल झाला, तिथून मात्र थोडीशी अनएक्सेप्टेड बाउन्स निश्चितपणे पाहायला मिळाला. चेंडू जातोय निर्धाव, कोणत्याही प्रकारची धाव मात्र या खर्च करत नाही या चेंडूवर. हा देखील चेंडू आपण पाहिला नक्कीच थोडासा वेगवान होता. निश्चितपणे थोडासा हलक्या हाताने चेंडूला स्टीअर केला. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एका धावेवर माघारी परतावं लागतं. या एका धावेने आपण पाहतोय धावसंख्या 19. इथे मात्र नक्कीच वेगवान चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे असेल. क्षेत्ररक्षक झेल मात्र जमिनीला दान होताना आपल्याला पाहायला मिळतो. सोपा झेल होता मित्रांनो. क्रिकेट हे असंच असतं, एक अवघड झेल तुम्ही सहजरित्या पकडू शकता आणि एक सोपा झेल तुमच्या हातून लिहिलं त्या सहजरित्या जमिनीला दान होऊ शकतो. तसंच काहीतरी आपण मैदानामध्ये पाहतोय. एकेरी धाव, या 2 धावानंतर आपण पाहतो धावसंख्या धाव फलकावर 21. या षटकातील 3 चेंडू फेकून झालेले, अजून 3 चेंडू येणं बाकी असणार आहेत. एक गड्याच्या मोबदल्यात 21 धावा आपण धाव फलकावर पाहतोय. षटकातील 4था चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल. आपण पाहतोय चेंडू फाईन लेग रेझर मध्ये जाईल. तिथे असेल क्षेत्ररक्षक. एक धाव इथे अर्जित केली जाते. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. 22 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. या षटकातील 2 चेंडू येणं अद्याप बाकी असणार आहेत.
या दोन चेंडूवर निश्चितपणे मोठे फटके खेळण्यासाठी हे दोनही फलंदाज तयार असणार आहेत आणि निश्चितपणे मोठे फटके खेळावे लागतील. जर एक सन्मानजनक स्कोर किंवा फायटिंग स्कोर या प्रतिस्पर्धी संघ यांच्यासमोर जर उभा करायचा असेल तर निश्चितपणे तुम्हाला चौका षटकारांची आतिषबाजी ही मैदानामध्ये करावी लागेल. स्टेप आउट नक्कीच पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न इथे मात्र फलंदाज अपयशी ठरतोय. यष्टीच्या स्वरूपात बाद होतोय फलंदाज आपण पाहतोय. निलेश बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. डीजे मास्टरचं देखील कौतुक करावं लागेल. मग चौकार असेल, षटकार असेल किंवा विकेट, नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून देखील केलं जाते. या तिसऱ्या षटकातील आपण पाहतोय शेवटचा आणि अखेरचा एक चेंडू येणं बाकी. धावसंख्या असेल 22. आपण पाहतोय नवीन फलंदाज ननेश जॉईन होईल. पहिला चेंडू आपण पाहिला, मोठा फटका डेम मिड विकेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅट यांचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. षटक क्रमांक 3 येथे संपुष्टात. 3 षटकाखेर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर 22. इथे मात्र थोडासा नाजूक अवस्था निश्चितपणे फलंदाजी करणार संघाची आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाल्यानंतर आपण पाहतोय 2 गाड्यांच्या मोबदल्यात धावा फक्त धावफलकावर जमवल्या जातात, त्या म्हणजे 22 धावा. इथे मात्र फलंदाजांसाठी हे नंदनवन असलेले हे मैदान इथे मात्र आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय. नक्कीच धावांचा महापूर, धावांचा इथे डोंगर रचला जातोय. इथे मात्र हा सामना आपण पाहतोय थोडासा लो स्कोरिंग निश्चितपणे होताना पाहायला मिळते. अजूनही इथून धावा जमवल्या जाऊ शकतात. अजून एक मोठं आव्हान निश्चितपणे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासमोर ठेवू शकतोय. त्या पद्धतीची फटकेबाजी तुम्हाला सातत्याने करावी लागेल. प्रत्येक चेंडूवर आघात करावा लागेल आणि प्रत्येक चेंडू हा सीमारेषा नजीक, प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर कसा जाईल याच्याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावं लागेल. बॉलरचं नाव सांगायचंय. आपण पाहतोय षटक क्रमांक 4 आणि या इनिंगचं शेवटचं अखेरचं षटक घेऊन स्वतःचं मात्र पहिलं षटक असणार आहे. निवृत्ती गोलंदाज सज्ज होईल. स्ट्राईकला आपण पाहतोय वकील असेल, नॉन स्ट्राईकिंगला आपण पाहतोय नैनेश पाटील. गोलंदाजी ट्रॅकवर निवृत्ती. इथे आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत होता, तिथे असेल क्षेत्ररक्षक, एक धाव इथे घेतली गेली. चांगला प्रयत्न आपण पाहतोय, चांगला क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र चेंडू पकडेल, फेकेल तोपर्यंत 2 धावा निश्चितपणे जमा केल्या जातील. या 2 धावांनंतर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर जमवली जाते ती 24. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला माहिती आहे की एकेरी दुहेरीने इथे मात्र निश्चित फरक पडणार नाही. चौकार आणि षटकारांपासून मात्र या फलंदाजांना रोखावं लागेल, वंचित ठेवावं लागेल. या षटकातील पुढचा म्हणजे दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज आपण पाहतोय निवृत्ती पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर मार्गस्थ होईल. चांगला चेंडू पाहतोय, अगदी वेगाने टाकला गेलेला हा चेंडू मात्र फलंदाजाला कन्फ्यूज करून गेला. प्रश्न विचारला गेला या फलंदाजाला, मात्र या फलंदाजाला या चेंडूवर काही उत्तर दिलं नाही, निरुत्तर ठरला तो आपण पाहतोय फलंदाज वकील. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. अजून एकच चांगला चेंडू. भाईजान आपण नेहमीच म्हणतो की फलंदाज क्रीजचा वापर करतो, मात्र हा गोलंदाज आपण पाहतो या षटकामध्ये हा क्रीजचा सातत्याने वापर करतोय. प्रत्येक चेंडू आपण पाहतोय अगदी स्टंपच्या जवळ मात्र फेकताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकातील 4था चेंडू घेऊन सज्ज होईल गोलंदाज निवृत्ती. इथे मात्र मोठा फटका आपण पाहतोय. देश आहे, दुरुस्त आहे, नक्कीच मोठा फटका. कम ऑन डीजे. आपण पाहिलं 2 चेंडू निर्धाव केल्यानंतर मोठा बिग हिट अर्थात आपण पाहतोय फलंदाज वकीलच्या माध्यमातून इथे मोठा फटका येतोय. तब्बल 6 धावा इथे लुटल्या जातात. षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल निवृत्ती.
अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो तिथे असेल क्षेत्ररक्षक इथे मात्र एंडफील्डला भेदण्याचा प्रयत्न केला गेला मात्र क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही अजून एक विकेटचं पतन कमांड इझी आपण पाहतोय नवीन फलंदाज राजू निवृत्ती मात्र या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय एक षटका निश्चितपणे खर्च केला मात्र 3 चेंडू निर्धाव आणि या षटकातील शेवटचा आणि अखेरचा एक चेंडू असेल किती धावा जमवल्या जातील चौका षटकार की निर्धाव चेंडू थोडासा आपण पाहतोय दिशाहीन गोलंदाजी अव्वंत धावेने धावफलक पुढे जाईल पंचांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत 8 सब वाईड हा चेंडू खेळण्यास अयोग्य असल्याचा पंच निर्वाला देतात अव्वंत धावेची भर पडते धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 31 धावा या षटकातील या इनिंग मधील शेवटचा आणि अखेरचा चेंडू असेल राजू आपण पाहतोय नक्कीच चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये जाते एक धाव इथे घेतली गेली दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच होईल 2 धावा आपण पाहतोय सहजरित्या आणि सुखरूपरित्या इथे पूर्ण केल्या जातात पहिल्या इनिंगचा इथे मात्र खेळ समाप्त होतोय 24 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर आपण पाहतोय धावफलकावर धावा जमवल्या गेल्या त्यात 33 आणि 34 धावांचं एक माफक आव्हान असेल येणारे 24 चेंडू आणि 34 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील हे आव्हाने होण्यासाठी किती संघर्ष मैदानामध्ये करावे लागेल की आव्हान हे सहजरित्या पार केलं जाईल हे ऐकण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक अर्थातच भाईजान यांना धन्यवाद नारायण देवजी शिंदे स्मृति चषक 2025 ग्रामीण धमाका इस प्रतियोगिता के द्वारा तहे दिल से स्वागत है 40 प्लस का आज ये प्रतियोगिता का आगाज इंटरटेनमेंट दर्शकों के लिए खेल की दुनिया का जीटी स्पोर्ट्स चैनल के माध्यम से लाइव टेलीकास्ट दिखाया जा रहा है और उसी साथों साथ स्वर विथ ऑडियो डीजे आज सभी दर्शकों को इंटरटेनमेंट करेगा इसमें कोई शक नहीं है सम्मानीय हम देख रहे फ्रेंड्स ग्रुप तला के संगमालक सम्मानीय शैलेश गोलब साहब इनसे गुजारिश है कि व्यासपीठ पर आइए आपका यथोचित मान सम्मान यहां पर किया जा रहा है सम्मानीय गणेश जी पाटिल सर और तुषार जी शिंदे सर से गुजारिश है कि शैलेश जी गोलब साहब इनका यथोचित मान सम्मान यहां पर किया जाएगा जिनके माध्यम से आज इस प्रतियोगिता में फ्रेंड्स ग्रुप तला टीम को स्पॉन्सर किया है ऐसे सम्मान्य तला गांव से बिलोंग करने वाले शैलेश जी गोलब साहब इनका यथोचित मान सम्मान यहां पर किया जा रहा है सन्माननीय शैलेश जी गोलब साहेब यांचा यथोचित मान सन्मान आपण पाहतोय ग्रामीण धमाका स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृती चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून तुषारजी शिंदे सर त्यांच्या समवेत गणेशजी पाटील सर यांच्या माध्यमातून मायेची उपदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान करतोय अतिथी देवो भव आणि त्यांचा सत्कार करणं आमचं परम कर्तव्य आहे आणि नक्कीच त्यांचा यथोचित मान सन्मान आपण खेल की दुनिया का जीटी स्पोर्ट चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपण च्या माध्यमातून क्षणचित्र टिपत आहोत धन्यवाद शैलेजी गोलब साहेब आपण या स्पर्धेसाठी भेट दिलीत शुभेच्छा दिल्यात आपला संघ इथं आणलात नक्कीच आपला मनापासून ग्रामीण धमाका 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृती चषक या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल आपला मनापासून आभार व्यक्त करतोय उसी साथों साथ अप्पा वॉरियर्स खैराले टीम के स्पॉन्सर सन्माननीय अप्पा मयेकर यांना विनंती असेल अप्पा तुम्ही सुद्धा या
आपला सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान करण्यात येत आहे. खरेले गावचे एक दानवीर व्यक्तिमत्व, खेळाडूंना प्रोत्साहित करणारे अप्पा मयेकर यांना विनंती, अप्पा आपण या पुढे. आपला सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान करण्यात येत आहे. तो बचे हुए 24 गेंदे 34 रनों की आवश्यकता है. बल्लेबाजी करने वाली टीम बैटर्स हम देख रहे समर्थक कड़ू और उनका साथ देते हुए दूसरे खिलाड़ी है प्रफुल्ल ठाकुर. दोनों सलामी के बैटर गेंदबाजी के लिए शार्दुल्ला, जिन्होंने पिछले पहले ओवर में शानदार गेंदबाजी की थी, वही गेंदबाज शार्दुल्ला गेंदबाजी के लिए आते हुए. स्ट्राइक पे समर्थक कड़ू, नॉन स्ट्राइक पे प्रफुल्ल ठाकुर. गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे गेंदबाज शार्दुल्ला. फुल टॉस गेंद, पहली गेंद डीप कवर पॉइंट की दिशा में बैकवर्ड, थर्ड मैन की दिशा में फील्डर है. एक रन के साथ केएल राहुल आतिया सेट्टी भाभी के हीरो जर्सी नंबर 1 स्कोर कार्ड से शुरुआत होती हुई 24 गेंदे 34 रनों का लक्ष्य खड़ा किया है. पहले बल्लेबाजी करते हुए फ्रेंड्स ग्रुप तला टीम ने अनन्या स्पोर्ट्स उरन टीम की जानिब से बल्लेबाजी करते हुए प्रफुल्ल ठाकुर. शार्दुल्ला फिर से एक बार अपने छोर की अगली गेंद डालने के लिए तैयार. स्ट्राइकर बैटर इस बार स्क्वायर कट किया है. डीप कवर पॉइंट क्षेत्र खाली है, मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार, गेंद सीमा पार, चौकार. में चौबे के साथ शुरुआत की है बल्लेबाज प्रफुल्ल ठाकुर ने. मैं कहूंगा ये हाथ मुझे दे दे ठाकुर. 5 रन स्कोर कार्ड पर. फिर से एक बार देखिए रूम मिला और उसके ऊपर प्रतिकार करते हुए मिड विकेट बाउंड्री लाइन के पार. यह आसमान का इशारा है, कल का सूरज दोबारा है. डीजे ये शानदार छक्का, छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 11 रन. फिर से एक बार और पिच किस्म की गेंद ऑन ड्राइव लॉन्ग ऑन दिशा में मस्तक पे दस्तक, बाबा रामदेव पतंजलि षटकार. डीजे थैंक यू डीजे मास्टर. इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 17 रन 17. ऋषभ पंत एबी डिविलियर्स जर्सी नंबर 17. और मैं कहूंगा इस बार बल्लेबाज हो गए खतरा, क्योंकि लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाए. शार्दुल्ला जैसे गेंदबाज के ऊपर प्रतिकार किया है, अटैक यहां पर जरूर करते हुए, काउंटर अटैक जरूर यहां पर होता हुआ. फिर से एक बार स्क्वायर कट, रूम बनाया है विनोद चोर के सर के ऊपर से, गेंद सीमा पार. बड़ा स्ट्रोक आता हुआ ये शानदार इनिंग का चौकार. डीजे थैंक यू डीजे मास्टर. इस चौके के साथ खतरा जरूर मंडराता हुआ गेंदबाज शार्दुल्ला के ऊपर 21 रन स्कोर कार्ड पर. बाहुबली में कटप्पा और गेंदबाज क्रिकेट में गेंदबाज का टप्पा कभी नहीं भूलते. नाम है प्रफुल्ल ठाकुर. और इस बार गेंद सीमा पार, मिड ऑफ को कवर करती हुई शानदार षटकार. डीजे
जी शिंदे सर की समर्थक कडू कह रहे की आवड मला ज्याची मी त्यालाच मैदानावरती आणल्यावर वो खिलाड़ी है प्रफुल्ल ठाकुर। शानदार बल्लेबाजी करते हुए स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 27 रन। जीतने के लिए मात्र 7 रनों की आवश्यकता है। 18 गेंदों में 7 रनों की रन खर्च करते हुए गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज नीलेश। समर्थक कडू उरन गांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी जिसे क्रिस गेल कहा जाता है, वही खिलाड़ी इस बार देखिए बड़े मियां तो बड़े मियां और छोटे मियां सुभान अल्लाह। गेंदबाज नीलेश कम बैक करते हुए विकेट का पतन। समर्थक कडू को बैक टू द डक आउट। स्वर विद डीजे को मौका। सभी दर्शक इस मैच का आनंद ले रहे। सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है। न्यू बैटर मैदान पर नीलेश आते हुए। नीलेश तलकर, दिलेश तलकर डीटी और गेंदबाजी करते हुए गेंदबाज नीलेश। नीलेश और दिलेश में होने वाला ये क्रिकेट का समर। 7 रनों की आवश्यकता है। समर्थक आउट होने के बाद पूरी पारी को संभालते हुए इस बार ओवर पिच गेंद ऑन ड्राइव। फिर से एक बार, ओहो अच्छा प्रयास किया, कोशिश की, एफर्ट दिया है, संघर्ष करते हुए फील्डर वहां पर राजू। शानदार फील्डिंग। इस सेकंड के साथ स्कोर में बदलाव। स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 28 रन। जीतने के लिए मात्र अभी भी 6 रनों की आवश्यकता है। जरूर यहां पर पहली ओवर में जो शार्दुला के ऊपर प्रतिकार किया, 27 रन प्राप्त किए बल्लेबाज प्रफुल्ल ठाकुर, वही खिलाड़ी स्ट्राइक एंड पर बैटर। छह रनों की आवश्यकता की छक्का लगाकर इस पारी को जीताएंगे। इस बार स्विच हिट, दूध आई तलवार, बनी तो आबाद नहीं तो बर्बाद। 1 रन के साथ स्कोर में बदलाव। स्कोर जा पहुंचा 29 रन। जीतने के लिए 5 रनों की आवश्यकता है। इसके बाद होने वाला मुकाबला विजेता विपक्ष टीम इंडिया वॉरियर्स रोहा। बोथ टीम के कैप्टन्स टॉस के लिए बाद में तशरीफ लाए। इस बार फिर से दूध आई तलवार चलने का प्रयास हमारे जीवन जी गुराव फील्डिंग करते हुए, जिनके माध्यम से मुझ जैसे समालोचक को 50 रुपए का बख्शीश मिला है। ऐसे हमारे मित्र हैं जीवन जी गुराव, और जब भी धाविर चषक होता है उनका कोल्ड ड्रिंक्स का दुकान होता है तो भाईजान को फ्री होता है, पर अभी काम के इसमें शेड्यूल में बिजी है। जीतने के लिए हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 4 रनों की आवश्यकता। प्रफुल्ल ठाकुर इस बार अड़े बल्ले से खेल दिया ऑन द कारपेट, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में फील्डर है, जब तक फील्ड करेंगे 1 रन के साथ। स्कोर में बदलाव। स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 31 रन। 3 रनों की आवश्यकता है। नीलेश के ऊपर प्रतिकार करने में रोका है, रोक लगाते हुए गेंदबाज नीलेश। गेंदें हो चुकी है 5। इस ओवर के आखिरी गेंद आना बाकी। फिर से एक बार दिलेश तलकर डीटी। इस बार दिलेश तलकर का यह तड़ाका है। इलाका किसका भी हो, तहल का अपना ही होगा। और इस बार विजयी षटकार, डीजे को मौका।